नमस्कार मंडळी, सायलीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बऱ्याच दिवसानंतर भेटत आहोत. काही पर्सनल रिझनमुळे रेसिपी येऊ शकल्या नव्हत्या, पण तरीही आता इथून पुढे रेग्युलर रेसिपी येणार आहेत. तर आज आपण बनवणार आहोत तो अगदी 5 मिनिटातच होणारी शिमला मिरची भाजी. तर त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 मोठा चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे व जिरं मोहरी छान तडतडले की त्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे. तर इथे मी पाव किलो शिमला मिरची घेतलेली होती. चांगली स्वच्छ धुवून अशी बारीक छान कापून घेतलेली आहे. तर ती सर्व यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि याला एक हाय फ्लेमवरती छान परतून घ्यायचं आहे. एकदा परतून घेतल्यानंतर यातला थोडासा कच्चेपणा निघून जातो, त्यामुळे छान परतून घ्यायचं आहे. तर अगदी 5 मिनिटातच ही रेसिपी तयार होते. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा याच पद्धतीने आणि खायला देखील खूप छान लागते. तर इथे आपली छान शिमला मिर्च परतून झालेली आहे. तुम्ही बघू शकता त्यामध्ये ऑलरेडी थोडं थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे. शिमला मिर्चमध्ये पाण्याचं प्रमाण असतं. तर इथे मी आता थोडं मीठ टाकून घेणार आहे, जेणेकरून आपली शिमला मिर्च लवकर परतेल किंवा लवकर शिजेल यासाठी. तर या पद्धतीने एकदा तुम्ही जर बनवून बघितली तर अगदी 5 मिनिटातच तयार होते. जास्त काही शिजवत बसवायची गरज पडत नाही. तर आता या स्टेजला आपल्याला इथे लाल मिर्च पावडर टाकून घ्यायची आहे. तर इथे मी 2-2.5 चम्मच लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले देखील वापरू शकता. तर आपल्याला मिरची टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे. सर्व एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे मी अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे, फक्त शिजण्यापुरते. कारण आपल्या शिमला मिरचीला सुद्धा थोडं पाणी सुटत असतं. तर हे सर्व आपण मीडियम फ्लेमवरतीच परतून घेतलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता अगदी थोडंसंच पाणी मी टाकलेलं आहे. गॅसची फ्लेम पूर्ण लो केलेली आहे. इथे आपण झाकण ठेवून याला 2 मिनिटासाठी शिजवून घेतलेलं आहे. तर आता 2 मिनिटं झालेली आहेत. तर बघूया आपण आपली भाजी शिजलेली आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता इथे अजूनही थोडंसं पाणी आहे भाजीमध्ये. त्याला एकदा छान परत मिक्स करून घ्यायचं आहे. आपली भाजी शिजलेली आहे की नाही ते सुद्धा इथे चेक करायचं आहे. तर मला तरी वाटतंय की ते अजून भाजी थोडीशी कच्ची आहे. तर मी याला मिनिटभर अजून एकदा छान वाफवून घेणार आहे. इथे आपल्याला पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही आहे. फक्त 1 मिनिट फक्त आपल्याला कमी गॅसवरती याला वाफ देऊन घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता छान तेल सुटलं आहे. पाणीसुद्धा कमी झालेलं आहे आणि भाजीसुद्धा खूप छान शिजली आहे. अगदी याच पद्धतीने आपल्याला बनवायची आहे. तर मी आज ही अगदी सुकी भाजी बनवणार आहे. तुम्हाला हवं जर असेल पातळ भाजी तर तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता ह्या स्टेजला. हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे. भाजी अगदी परफेक्ट शिजलेली आहे. तर इथे मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट इथे टाकणार आहे. जसा लागेल त्या हिशोबानेच मी टाकणार आहे. आधी याला थोडंसं टाकून मिक्स करून घेणार आहे. अगदी जास्त पण शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही, नाहीतर ती भाजी एवढी खास लागत नाही. आणि महत्त्वाची टिप म्हणजे इथे भाजलेल्या शेंगदाण्याचंच कूट टाकायचं आहे. कच्चे शेंगदाणे जर तुम्ही टाकायला गेलात तर ती भाजी थोडी कडवट लागते. ते चव देणार नाही. त्याच्यामुळे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचंच कूट टाकायचं आहे. आणि शेंगदाणे टाकून झाल्यावरती छान याला एकदा परतून घ्यायचं आहे. गॅस अगदी लो ठेवलेला आहे. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. याला एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ही भाजी आपण टिफिनला सुद्धा देऊ शकतो. घरी सुद्धा कधीही बनवून खाऊ शकता. अगदी कमी साहित्यामध्ये बनते. त्याला जास्त काही टाकायची गरजही पडत नाही. तुम्ही अगदी शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरीही चालतो. तशी पण बनते. तर आता हे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर मी अगदी अर्धा मिनिटासाठी फक्त त्याला एक वाफ देऊन घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे. अगदी टेम्पटिंग दिसते आपली भाजी. तर रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. हे बघा किती छान दिसते. तर या पद्धतीने नक्की तुम्ही मुलांना मिस्टरांसाठी डब्याला देऊ शकता, टिफिनला देऊ शकता. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.